भवानी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, माझ्या जमलेल्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, खरं म्हणजे आज सकाळपासून सभा करतोय मी. लाडक्या बहिणी जास्ती प्रमाणात येत आहे. ए बाबा काय, आणि म्हणून लाडक्या बहिणींचं आणि हे सगळे लाडके भाऊ इकडे आहेत, तिकडे पण लाडक्या बहिणी आहेत, इकडे पण आहेत, तिकडे मागे आहेत, या इकडे पण आहेत, सगळीकडे लाडक्या बहिणी मेजॉरिटीमध्ये आहेत. पण लाडके भाऊ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि हा एकनाथ शिंदे पण तुमच्या मागे भाऊ म्हणून खंबीरपणे उभा आहे हे सांगायला मी आलेलो आहे. खरं म्हणजे या ठिकाणी उमरेडमध्ये नव्या परिवर्तनाचा नारळ फोडायला आलो आहे. आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी उमरेडमध्ये धनुष्यबाणाला मत मागण्यासाठी मी आपल्याकडे आलो आहे. आणि या प्रचार सभेमध्ये आपल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार शालिनी दिलीप सोनटक्के आणि बाकी आपले 16 प्रभागामध्ये सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार या ठिकाणी टीम म्हणून उभे आहेत. आणि दुसरे आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि भिवापूर नगर परिषदेच्या उमेदवार आपल्या गडमलताई मंगला, काय रे नाव कुठे आहे रे, मंगला गडमाल, या दोन्ही माझ्या लाडक्या बहिणी तुमच्या समोर उभ्या आहेत. तुमचे आशीर्वाद मागायला ते आलेले आहेत. आशीर्वाद देणार ना त्यांना? आशीर्वाद मिळेल ना? तुम्हाला मी विनंती करायला आलोय. मला आठवतंय मी लोकसभेच्या निवडणुकीत आलो होतो इकडं. हो, तुम्हाने लोकसभेच्या निवडणुकीत आलो होतो ना इकडं. हे रॅली इथं निघाली होती भर उन्हात, आणि विधानसभेला पण बघितलं एवढं सगळं तुफान रॅली चालली होती भर उन्हामध्ये, आणि त्यावेळची परिस्थिती देखील आपण पाहिलेली आहे. आणि म्हणून उमरेडमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवायला विनंती करायला मी आपल्याकडे आलोय. आजचा खरं म्हणजे आपल्याकडे उमेदवार म्हणून आपल्या शालिनीताई सोनटक्के आहेत आणि मंगलाताई दोघी आहेत. आणि लाडक्या बहिणींची मेजॉरिटी ज्यादा आहे, त्यामुळे या दोन्ही लाडक्या बहिणीच आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांचा विजय पक्का आहे असं मी या ठिकाणी खात्री बाळगतो आणि आपल्याला विनंती करतो. आज खरं म्हणजे आनंदाचा आणि शुभ दिवस आहे, पवित्र दिवस आहे. अयोध्येत देखील रामलल्लाच्या मंदिरावर भगवा ध्वज फडकवलेला आहे प्रधानमंत्री महोदय. आणि म्हणून आजच्या दिवशी उमरेडमध्ये मी आलोय आणि मला विश्वास आहे की इथं देखील परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. ही परिवर्तनाची गर्दी आहे, ही परिवर्तनाची नांदी आहे. एवढे लाडक्या बहिणी भाऊ प्रचारात उतरले तर समोरच्याचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आहे. आणि मी एवढंच सांगतो की शिवसैनिकांनी जिथं मेहनत केली, जिथं बाजी लावली, जिथं एकजुटीने काम केलं, त्या ठिकाणी भगवा फडकलाय. मला आठवतंय रामटेकची पोटनिवडणूक होती, त्या किती वर्षापूर्वी 2007ला, आणि रामटेकमध्ये पोटनिवडणूक होते आणि समोर उमेदवार मंत्री होते आणि आपला साधा कार्यकर्ता जिल्हा प्रमुख
प्रकाश जाधव आणि त्याच्या प्रचाराला मी आलो. वरून सूर्य आग ओकत होता, खालून रस्त्याचं डांबर वितळलं होतं. अशा परिस्थितीत देखील आपल्या लोकांनी काम केलं आणि पोटनिवडणुकीमध्ये त्यावेळेस भगवा फडकवला. असा हा बालेकिल्ला आपला आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगतो, खऱ्या अर्थाने आज ज्या आपल्या उमेदवार आहेत, शालिनी सोनटक्के शिवसेनेच्या उमेदवार आहेत, शालिनी सोनटक्के, आणि त्या निवडून येणार आहेत 100%. हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करायला आलोय. एवढ्या लाडक्या बहिणी या गपचूप का बसल्यात? लाडक्या बहिणींची ओवाळणी सुरू आहे की नाही महिन्याची? लाडकी बहीण योजना, ही लाडकी बहीण योजना पण मी मुख्यमंत्री असताना सुरू केली. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि अनेक लोक त्याच्यामध्ये विरोधात कोर्टात गेले. इकडचे विदर्भातले कोणी गेले? काय वडपल्लीवर त्यांना कोर्टाने वडपल्लून टाकला आणि म्हणून कोर्टात गेले बंद करायला, पण कोर्टाने ऐकलं नाही. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना तेव्हा मी सांगितलं, हे दुष्ट सावत्र भाऊ निवडणुकीत तुमच्याकडे येतील तेव्हा त्यांना बरोबर जागा दाखवा. आणि माझ्या लाडक्या बहिणीने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशी त्यांची जागा दाखवली, टांगा पलटी घोडे फरार, आणि विरोधकांचा सुपडा साफ झाला. आणि तेच आपल्याला पुन्हा या ठिकाणी घडवायचं आहे. पुन्हा या ठिकाणी आपल्याला तो इतिहास घडवायचा आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो, आपल्याला विजयाची खात्री आहे, परंतु आपल्याला गाफील राहायचं नाही. शालिनीताई माझी नगरसेविका आहेत, दिलीप भाऊ जुने जाणते पदाधिकारी आहेत, त्यांनी धनुष्यबाण आणि भगवा खांद्यावर घेतला. आज त्यांची सगळी ताकद आणि शिवसेनेची ताकद मिळून या उमरेडवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि उमरेड आणि आपलं भिवापूर दोन्ही ठिकाणी या ठिकाणी दोन्ही आपल्या लाडक्या बहिणीच आम्ही दिलेल्या आहेत. खरं म्हणजे लाडक्या बहिणी या सगळ्या उमेदवारांच्या मागं उभ्या आहेत. आणि म्हणूनच या विकासाचं नवपर्व या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे. या भागाचा जर विकास करायचा असेल तर शिवसेनाशिवाय पर्याय नाही. शिवसेना हे कुठल्याही मालक आणि नोकराचा पक्ष नाही, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. मी प्रमुख असलो, उपमुख्यमंत्री असलो तरी सुद्धा मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. आणि म्हणून तुम्ही देखील सर्वजण, माझी अपेक्षा आहे की हे सर्व कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. विधानसभा लोकसभा नेत्यांची असते, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आणि म्हणून कार्यकर्त्याची निवडणूक ही आपल्याला अधिक जोमाने अधिक ताकदीने लढवून जिंकायची आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो, घरात बसणाऱ्या लोकांना कायमचं घरी बसवायचं आहे. लोकांमध्ये जाणाऱ्या लोकांना निवडून द्यायचं आहे, जे तुमचं काम करतील. आणि आपल्या नगरसेविका शालिनीताई यांना कामाचा अनुभव आहे. या ठिकाणी उमरेडच्या लोकांची गरज काय, उमरेडच्या लोकांना काय पाहिजे, या उमरेड नगर परिषदेमध्ये ज्या ज्या काही गैरसोयी आहेत त्यांची त्यांना चांगली जाण आहे. आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या अनुभवाचा फायदा या निवडणुकीमध्ये होईल. आणि म्हणून आपल्याला मी विनंती करायला आलोय की नगर विकास खातं माझ्याकडे आहे. मला वाटतं यापूर्वी देखील आपण कृपाल तुमानेजी या ठिकाणी नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील आपण अगोदर काही पैसे दिलेले आहेत, बरोबर आहे. आणि म्हणून कुठल्या भूमिगत गटार योजना आणि 60 करोड रुपये कृपाल तुमाने खासदार असताना दिले होते. आणि आता भूमिगत गटार योजना आहे, 6 वर्षापासून प्रलंबित आहे. 150 कोटी रुपये या ठिकाणी आवश्यक आहेत. त्याचबरोबर
नगरपालिकेची प्रशासकीय इमारत नाही आहे का इकडं? नाही आहे. मग काम कशात करता? बिना कार्यालयाचं काम कसं काय होतंय? आणि म्हणून इमारतीसाठी पैसे आणि त्याचबरोबर मुख्य रस्ते आहेत, अंतर्गत रस्ते आहेत, क्रीडांगण आहे, मैदान आहे, हिरवा तलाव, सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे, यासाठी जो काही निधी लागेल तो या ठिकाणी नगरविकास विभागाच्या माध्यमातून दिला जाईल, हा शब्द देखील मी या ठिकाणी आपल्याला देतो. कारण मला आठवतंय आपण 400 नगरपालिका नगरपंचायतीनं 1-1 कोटी रुपये उद्यानासाठी दिले. आले इकडे? उद्यानासाठी देखील आपण पैसे दिले, त्याच्यामध्ये आणखी आपण वाढ करू. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये या नगरपालिकेचा विकास आपल्याला घडवायचा आहे. चांगले रस्ते पाहिजेत, शुद्ध पाणी पाहिजे, भुयारी गटार योजना पाहिजे, दिवाबत्ती पाहिजे, मुलांना खेळायला मैदान पाहिजे, आरोग्य सुविधा पाहिजे, गार्डन पाहिजे. या ठिकाणी ह्या सर्व सुविधा देण्याचं काम नगर विकास विभागाच्या माध्यमातून केलं जाईल, हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलोय. तुम्हाला परिवर्तन पाहिजे, तुम्हाला विकास पाहिजे, आणि म्हणून आपला अजेंडा जो आहे विकासाचा अजेंडा आहे, आपला खुर्चीचा अजेंडा नाही. आणि म्हणून ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणं हा आपला अजेंडा आहे. आणि म्हणून 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये मी संपूर्ण महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून फिरलो. अनेक विकास प्रकल्प पुढे नेले. तुमचा नागपूर मुंबई समृद्धी हायवे आपण केला. या ठिकाणी देखील या भागामध्ये जी काही विकास कामं आहेत ती आपल्याला करायची आहे. 2.5 वर्षामध्ये अनेक प्रकल्प मार्गी लावले आपण, अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या. त्यामध्ये सगळ्यात माझी लाडकी बहीण योजना ही सर्वात लोकप्रिय ठरली. आणि म्हणून लाडक्या बहिणींना मी एकच सांगू इच्छितो, तेव्हाही विरोध केला, आताही अफवा पसरवतात की लाडकी बहीण योजनेचं खरं नाही. पण मी आपल्याला सांगतो, आपला भाऊ एकनाथ शिंदे आपल्याला शब्द देतोय, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि म्हणून फक्त या योजनेपुरता आपल्याला मर्यादित ठेवणार नाही, तर माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आर्थिक ताकद दिली जाईल. आज बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये फंड मिळतो, परंतु शहरी भागात मिळत नाही. त्या ठिकाणी देखील जो रिव्हॉल्विंग फंड आहे तो देण्याचा निर्णय देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून घेतला जाईल, जेणेकरून माझ्या लाडक्या बहिणी आपल्या कुटुंबाला आधार देतील. मला आठवतंय, हा इतिहास आहे, पहिल्यांदा आपण या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आपण हा निर्णय घेतला, याची नोंद सुवर्णाक्षराने झाल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्याला सांगतो, मी देखील हा लाडका भाऊ आपला एक सर्वसामान्य कुटुंबातून आलाय, एक शेतकरी कुटुंबातून आलेला आहे. मला गरिबीची जाण आहे. आणि त्यावेळच्या माझ्या आईची पण तगमग पाहिली, तिची काटकसर मी पाहिली. आणि म्हणून मी मुख्यमंत्री झाल्या ठरवलं की माझ्या माता भगिनींच्या जीवनामध्ये काय बदल घडवायचा असेल, काहीतरी निर्णय ऐतिहासिक मोठा घ्यावा लागेल. आणि मग त्यातून लाडकी बहीण जन्माला आली योजना. आणि मी आपल्याला सांगतो, आज काही लाडक्या बहिणी एकत्र येऊन गट बनवून, बचत गट बनवून, क्रेडिट सोसायटी बनवून छोटा मोठा व्यवसाय करू लागल्या, व्यापार करू लागल्या. काही लोक आपल्या घरातलं काम करू लागले, काही आपल्या कुटुंबाला ते पैसे वापरू लागले. स्वतःच्या सहीने स्वतःच्या खात्यातले पैसे काढण्याचा अधिकार या महाराष्ट्रामध्ये पहिला तुम्हाला मिळाला. आणि हा भाऊ एकनाथ शिंदे हा अधिकार कधी काढून घेणार नाही. हा अधिकार अबाधित राहील. आणि यामध्ये तुम्हाला अधिक फायदा कसा होईल, माझ्या लाडक्या बहिणी व्यवसायाच्या माध्यमातून लखपती कशा होतील, ही योजना आपल्याला करायची आहे.
मी आपल्याला सांगतो, जे बोलतो तेच करतो, दिलेला शब्द पाळतो आणि म्हणूनच लोक आपल्यावर विश्वास ठेवतात. आणि म्हणून जे आपण बोलतो ते करतो, जे होणार नाही ते बोलत नाही. आणि म्हणूनच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला, धनुष्यबाणाला 80 जागा लढवल्या आपण आणि तुमच्या आशीर्वादाने 60 जागा जिंकल्या, 60 आमदार आपले निवडून आले. हा देखील एक इतिहास आहे. आणि म्हणून परिवर्तन घडवायचं असेल, विकास घडवायचा असेल, आपलं जीवन बदलवायचं असेल तर आपल्याला मागचा पुढचा कुठलाही विचार न करता या ठिकाणी धनुष्यबाण आणि शिवसेना यांनाच विजयी करावा लागेल. कारण शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना, त्यांनी 80% समाजकारण, 20% राजकारण हा आम्हाला गुरुमंत्र दिला आहे. आणि म्हणून मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं हे पाहणारे आम्ही आहोत. किती प्रॉपर्टी कमवली, किती संपत्ती मिळवली, किती काय काय केलं, यापेक्षा माणसं किती कमवली, माणसांचं प्रेम किती कमवलं हे बघणारे आम्ही लोक आहोत, हे बघणारे आम्ही लोक आहोत. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे सोन्याचा चांदीचा चमचा जन्म तोंडात घेऊन जन्माला आला नसला तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस आणण्यासाठी माझा जन्म झालाय, हे मी सांगू इच्छितो, हे मी सांगू इच्छितो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, जे 2.5 वर्षात केलं, या 2.5 वर्षामध्ये अनेक निर्णय आपण घेतले. हे व्यासपीठावर सगळे आपले इथं उपस्थित आहेत, ते सर्व साक्षीदार आहे. आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतके सिंचन प्रकल्प असतील, शेतकरी सन्मान योजना असेल, पीक विमा योजना असेल, लेक लाडकी लखपती योजना असेल, या ठिकाणी एसटी मध्ये 50% सवलत असेल, मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय असेल. मला ती घटना ऐकल्यानंतर फार दुःख झालं, मनाला वेदना झाल्या. मी मुख्यमंत्री असताना रात्री 12:30 वाजता टीव्हीवर एक बातमी आली, एका मुलीने उच्च शिक्षण घेण्यासाठी आत्महत्या केली. ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती. 50% फी पालक भरत होते, 50% फी सरकार भरत होतं. त्याच रात्री या तुमच्या एकनाथ शिंदेने निर्णय घेतला आणि येणाऱ्या कॅबिनेट मध्ये 50%चं 100% फी मोफत करून टाकली, सवलत देऊन टाकली. मी म्हणालो, सरकार कुणासाठी आहे? आपल्या राज्यात सरकारमध्ये जर मुली शिक्षणासाठी आत्महत्या करत असतील तर आपल्या सत्तेचा फायदा काय? हे संवेदनशील सरकार, हे संवेदनशील सरकार, ही संवेदना या त्या काळात आपण पाळली. आणि म्हणून या ठिकाणी मी खूप शेतकऱ्यांसाठी, जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचं संकटात आले, शेतकरी संकटात आले, त्यावेळेस सरकार अटी शर्ती बाजूला ठेवून त्यांना आपण मदत केली. शेतकरी आपला मायबाप आहे, त्यांना कधी वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. आता देखील सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवून आपण निर्णय घेतलाय. कारण शेतकरी हा माझ्या काळात देखील, मुख्यमंत्री काळात मगाशी मी म्हटलं, शेतकरी सन्मान योजना आपण सुरू केली. 6,000 रुपये वर्षाला आपण देऊ लागलो. त्याचबरोबर इकडे धानाला, आशिष धानाला आपण किती दिले? धानाचा बोनस वाढवला ना आपण, 1650 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी. आपण शेतकऱ्यांसाठी त्यांच्या जीवनामध्ये आनंद देण्यासाठी जे जे काय आपण करता आलं ते केलं. पण मी आपल्याला एवढंच सांगतो, एक सर्वसामान्य शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री, एक शेतकऱ्याचा मुलगा ते मुख्यमंत्री, हे काही लोकांना पचलं नाही, पटलं नाही. ते मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हापासून ज्योतिषाकडे बघू लागले. सरकार पडणार, मुख्यमंत्री जाणार, अमक होणार, तमक होणार. परंतु ही जनता या एकनाथ शिंदेच्या पाठीशी होती. एकनाथ शिंदेचा बाल बाका झाला नाही. 2.5 वर्ष तुमच्या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री म्हणून काम केलं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो,
की खऱ्या अर्थाने काम कसं करायचं, विकास कसा करायचा हे तुम्हाला माहीत आहे. आणि म्हणूनच मी या ठिकाणी अनेक कामं माझ्या समोर आता आहे. गंगा उमरेडला काय काय पाहिजे, वर्षानुवर्ष रेंगाळलेली कामं या ठिकाणी गंगापूर खैरे कुणबी समाज वसतिगृह, त्याचबरोबर मलक शॉपिंग सेंटर, योग भवन, विरंगुळा केंद्र, या ठिकाणी निधी अभावी कुठलेही काम थांबणार नाही हे सांगतो. या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया, मैदान, क्रीडांगण, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना 125 कोटी रुपये, नागरी दलितोत्तर वस्ती सुधार 5 कोटी, केंद्राच्या विशेष सहाय्यातून 165 कोटी, स्मशानभूमीचा विकास प्रगतीपथावर. त्याचबरोबर PMYचं पण घरांचं काम चालू आहे. इकडे 550 घरं मंजूर झाली आहे, त्यापैकी 323 पूर्ण झाली आहे. आणि म्हणून या ठिकाणी वाहतूक कोंडी असेल, गांधी सागर तलावावर पुलाची गरज असेल, गांधी सागर तलाव सुशोभीकरण असेल, या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की उमरेड हे एक ऐतिहासिक शहर झालं पाहिजे. इथं कुठली खाद्य संस्कृती आहे सावजीची? सावजी आणि खाद्य संस्कृती आहे. इथं आपल्याला मी येताना म्हणालो की अभयारण्य इथं विकसित होऊ शकतं. इथे निसर्ग आहे, जंगल आहे, वनसंपदा आहे आणि म्हणून याचा लाभ या सगळ्या लोकांना झाला पाहिजे. मी आपल्याला सांगायला आलोय की सगळं बाजूला ठेवा, फक्त एकच या ठिकाणी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सोनटक्के ताई, शालिनी ताई सोनटक्के यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करायचं आहे. आणि भिवापूरच्या मंगलाताई यांना देखील आपल्याला प्रचंड मताधिक्याने विजयी करायचं आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की या भागामध्ये जे जे काही विकासाला पैसे लागतील ते विकासाला पैसे देण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल. कारण नगर विकास विभाग माझ्याकडे आहे, गृहनिर्माण विभाग माझ्याकडे आहे, रस्त्याचा MSRDC विभाग माझ्याकडे आहे, MIDC विभाग आपल्याकडे आहे. आणि ज्या ज्या विभागातून या ठिकाणी आपल्याला रोजगार देता येईल, तरुणांच्या हाताला काम देता येईल, ते देण्याचं काम आपण करू. पण सगळ्यात महत्त्वाचं ही नगर परिषद जी आहे, ही नगर परिषद, या नगर परिषदेचा या नगर परिषद हद्दीमध्ये जी काही विकास कामं गेल्या अनेक वर्ष झाली नाही ती करण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि त्यासाठी आता इतर लोकांचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे, आता इतर लोकांचा अनुभव तुम्ही घेऊन झालेला आहात. आता ज्या शालिनी ताई आहेत सोनटक्के त्यांनी केले, त्यांना एक संधी देऊन बघा. मी आपल्याला सांगतो शालिनी ताई एकट्या नाहीत, त्यांच्या पाठीमागे आपल्यासारखी जनता आहे आणि त्यांच्या मागे हा एकनाथ शिंदे भाऊ आहे. आणि म्हणून कुठेही तुम्हाला कमी पडणार नाही. मी नेहमी सांगतो जे आपण बोलतो ते केलं पाहिजे, शब्द दिला की पाळला पाहिजे. आणि माझं वचन आहे आपल्याला की तुम्ही इतर लोकांना अनुभवलेला आहे, अनुभव घेतलेला आहे. आता फक्त आणि फक्त शिवसेना आणि धनुष्यबाण ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे तिथली कामं तुम्ही बघा, तिथला विकास तुम्ही बघा. आणि म्हणून शिवसेनेत धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत, धनुष्यबाणाला मत म्हणजे आपल्या आशाताईंना मत, धनुष्यबाणाला मत म्हणजे शिवसेनेला मत. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला एवढीच आलोय की यावेळेस मात्र आपण संधी घालवू नका, संधीचं सोनं करा. जे शब्द मी मुख्यमंत्री असताना दिले ते सगळे पाळले. आताही देखील मी सांगतोय, मी जे बोलतोय ते केल्याशिवाय राहणार नाही हे वचन आपल्याला देतो. बाळासाहेब आमचे सांगायचे, मी या रस्त्यावर जमिनीवरचा कार्यकर्ता आहे, जमिनीवर चालणारा कार्यकर्ता आहे. या ठिकाणी जमिनीवरची माहिती मला आहे, सर्वसामान्यांची माहिती आहे, या भागामध्ये विकास करण्यासाठी काय अपेक्षित आहे त्याची माहिती आहे. बाळासाहेब सांगायचे की शब्द देताना विचार करून द्या. मी देखील आपल्याला सांगतो, शब्द देताना पूर्ण विचारांती मी शब्द दिलाय की जे काही बोललोय त्यासाठी पैसे कमी पडू देणार नाही. नगर विकास माध्यमातून
या ठिकाणी या नगराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। मी एकच सांगतो, मैं कमिटमेंट करता नहीं, अगर मैंने कमिटमेंट एक बार कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता। आणि म्हणून लोकांचा विश्वास आहे, म्हणून लोक एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी सोबत येतात। दिलीपराव आज सोबत आले, तुमचा अनुभव जो आहे या नगराच्या विकासासाठी लावा, या नगराच्या कायापालट करण्यासाठी लावा। आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।